मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं आणि हैदराबाद गॅझेटचा जी.आर. आला. पण अजूनही हव्या तितक्या प्रमाणामध्ये मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळत नाहीये. नेमकी अडचण काय, नेमकं कुठे घोडं पेंड खातंय, सगळं तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरं तर मनोज जरांगे पाटील यांचा पहिल्यापासून दावा होता मराठे हेच कुणबी आहेत आणि याच नोंदी हैदराबाद गॅझेटमध्ये आहेत. त्यानुसार त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांची नोंद असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल अशा पद्धतीचा जी.आर. काढला. मात्र तो जी.आर. बघून त्यांना प्रमाणपत्र मिळेल आणि मोठ्या प्रमाणावरती मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळेल अशी आशा असताना मात्र आता हे प्रमाण फारसं दिसत नाहीये. त्याचं झालं असं की मागच्या 3 महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये फक्त 98 लोकांना ओबीसी सर्टिफिकेट मिळालेलं आहे. 8 जिल्ह्यांमधून 594 इतकेच अर्ज आले आणि त्यामधल्या केवळ 98 लोकांनाच हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती समोर आलेली आहे. संभाजीनगरमध्ये 14 अर्ज आले, कोणालाही प्रमाणपत्र मिळालं नाही. परभणीमध्ये 445 अर्ज आले, त्याच्यापैकी 47 लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं. जालन्यामध्ये 78 अर्ज आले, मात्र 8च लोकांना ओबीसी सर्टिफिकेट मिळालं. हिंगोलीमध्ये 5 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 3 लोकांचा अर्ज जो आहे तो मान्य करण्यात आला. नांदेडमध्ये 5 अर्ज प्राप्त झाले आणि सर्व अर्ज हे मान्य ठरले. बीडमध्ये 12 अर्ज आले तर 9 जणांना अर्ज जे आहेत त्यांचे ते स्वीकारण्यात आले, त्यांना प्रमाणपत्र मिळालं. लातूरमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले असून 9 लोकांना ओबीसी सर्टिफिकेट देण्यात आलंय. धाराशिवमध्ये 13 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 4 लोकांना ओबीसी सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही जी संख्या आहे ही खूप कमी आहे असं बोललं जातंय आणि त्यावरनं आज खरं तर खूप मोठी चर्चा जी आहे ती सुरू आहे. मग त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील बोललेले आहेत, विखे पाटील बोललेले आहेत. नेमकं कुठे अडतंय, नेमकी अडचण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी 2 सप्टेंबर 2025ला म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये जे उपोषण केलं होतं, जे मोठं आंदोलन केलं होतं, त्यानंतरचा शासन निर्णय काय आहे आणि त्याच्यामधल्या कुठल्या गोष्टींमध्ये अडचणी येतात हे आपण शांतपणे समजून घेऊया. पहिल्यांदा मी तुम्हाला शासन निर्णय वाचून दाखवते. हा संपूर्ण शासन निर्णय जवळपास 4 पानांचा आहे, पण त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत, विशेषतः शेवटचा पॅराग्राफ जो आहे तो मला वाटतं महत्त्वाचा आहे. आपण तेवढा फक्त वाचूया. तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की संदर्भाधीन वाचा क्रमांक 1 व 3 अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता 2003च्या महाराष्ट्र अधिनियमन क्रमांक 23 व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरणासाठी नियम तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम अधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. समिती सदस्य असतील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी. मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक 13/10/1967 पूर्वी किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल व त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकरण अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. आता लक्षात घ्या काय केलेलं आहे तर 3 अधिकाऱ्यांची जी आहे ती समिती गठीत करण्यात सांगितलेली आहे आणि मग तुम्ही अर्ज केल्यानंतर जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नाही आहे पण तुमचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्याकडे ते आहे तर समिती त्यांच्याकडे चौकशी करणार आहे. यासोबतच हैदराबाद गॅझेटमध्ये त्या व्यक्तीला ते देण्यात आलेलं आहे का हे सगळं बघितलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ते दिलं जाईल. एक छाननीची प्रक्रिया जी आहे ती पार पडेल असं सरकारने म्हटलेलं होतं. मग आता नेमकी अडचण काय येते तर समिती अनेक ठिकाणी गठीत झालेली नाहीये. अनेक गाव अजूनही असे आहेत की तिथे समित्या गठीत होणं बाकी आहेत, त्यामुळे तिथे आता लोक अर्ज करत नाहीयेत. यासोबत पूर्ण प्रक्रिया जी आहे ती अनेकांना माहिती नाही आहे, काहींना ती किचकट वाटतीये. इतर लोकांकडनं काही त्यांना म्हणायचं आहे की हो ही व्यक्ती माझे नातेवाईक आहे आणि मी कुणबी आहे त्यामुळे ही व्यक्ती ही आहे अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र जे आहे ते नातेवाईक काहींचे भरून द्यायला तयार नाही आहेत. यासोबतच नोंदी शोधणं किंवा ही जी सगळी प्रक्रिया आहे आपण जे म्हटलं की त्या समितीने चौकशी करायची आहे तर त्याच्यामुळे सुद्धा विलंब लागतोय आणि यासोबतच अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रोसेसमुळे अजूनही मराठवाड्यातल्या मराठ्यांना थेट कुणबी प्रमाणपत्र मिळायला अडचण येते
आणि याच सगळ्यावरती आज मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ते असं म्हणालेत की सरकार याला दिरंगाई करतंय, मराठवाड्यातले काही अधिकारी सुद्धा याला दिरंगाई करत आहेत. हैदराबाद गॅझेट निघाल्यानंतर जी गती त्यांनी घ्यायला पाहिजे होती ती जाणून बुजून घेतली नसल्याचा आरोप जो आहे तो जरांगे पाटील यांनी केलेला आहे. सरकारने स्वतः मुख्यमंत्री आणि विखे पाटलांनी यामध्ये पुढाकार घ्यावा आणि अधिकाऱ्यांना स्वतः सूचना दिल्या पाहिजेत असं सुद्धा आता ते म्हणालेले आहे. आता याच मुद्द्यावरती कृती समितीचे अध्यक्ष असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. जरांगे पाटील यांनी जी खंत व्यक्त केली त्याची मी माहिती घेतली. हा निर्णय झाल्यानंतर इतक्या कमी प्रमाणात प्रमाणपत्र मिळणं ही लक्ष देण्याची बाब आहे. जिथे अडवणूक होत असेल त्यासाठी आम्ही लवकरात लवकर हेल्पलाईन क्रमांक सुरू करू. प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येत असेल तर त्या ठिकाणी मदत केली जाईल. मी सर्व लोकप्रतिनिधींना सुद्धा सूचना देतोय या शासन निर्णयातून ज्या ज्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहे त्या ठिकाणी लक्ष घालावं. स्थानिक पातळीवरती समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्या पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे निश्चित शासन निर्णयानंतर लाभार्थ्यांना लाभ मिळेल आणि हा आकडा सुद्धा वाढत जाईल. त्यांच्या मागणीचा विचार पूर्णपणे केला जाईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती विखे पाटलांनी दिलेली आहे. म्हणजे सरकारने आता एक पाऊल उचललेलं आहे आणि सरकारकडनं आता हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेला आहे. एकूणच ही जी प्रोसिजर आहे ही कुठेतरी गतिशील करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असं सरकार दाखवतंय. आणि दुसरीकडे जरांगे पाटील यांनी सांगितलं की एकतर लोकांनी सुद्धा अर्ज वाढवायला हवेत. अर्जाची संख्या कमी आहे, त्यासोबतच गती वाढवायला हवी. कुठले अधिकारी नेमके अडवत आहेत किंवा कुठे नेमका हा शासन निर्णयाचं पालन होत नाहीये आणि ते का होत नाहीये हे सुद्धा सगळं शोधण्याची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने दावा केला जात होता की हैदराबाद गॅझेटियरमध्ये ज्यांची मराठा म्हणून नोंद आहे ते सगळे कुणबी आहेत अशा पद्धतीचा दावा केला जात होता. त्यानुसार आता ते लागू सुद्धा केलेलं आहे स्पेसिफिक मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी. आणि तशाच पद्धतीचं गॅझेटियर जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रासाठी सुद्धा लागू करावं असे जरांगे पाटील यांची मागणी होती. आणि त्याला सुद्धा त्यावेळी सरकारने पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला होता. सरकार सकारात्मक होतं. मात्र असं असतानाच मराठवाड्यामध्येच गेल्या 3 महिन्यामध्ये केवळ 98 व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि अर्जही जवळपास 600च्याही कमी संख्या आहे. त्यामुळे इतका वेळ का लागतोय, विलंब का लागतोय आणि एखादी प्रक्रिया केल्यानंतर एखादी प्रोसिजर जेव्हा आपण तयार करतो पण तिच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येतात का, तिचा वेग किती आहे हे सुद्धा बघण्याची तितकीच गरज आहे. आणि जर तसं होत नसेल तर मग त्यामध्ये सुद्धा मूलभूत बदल करण्याची गरज आहे. या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. तुम्ही अर्ज केला असेल तर काय काय अडचणी आल्या ते सुद्धा सांगा आणि तुमचे अनुभव सुद्धा सांगा. आपण त्यावरती सुद्धा पुन्हा बोलू. पण त्यासाठी सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.